हाय एव्हरीवन, आज आम्ही कुठे आलो आहोत हे तुम्हाला त्या शॉपवरनं दिसलंच असेल आणि का आलो कशासाठी आलो हेही तुम्हाला पुढे दिसेलच. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. आणि खूप दिवसांचं ही गोष्ट होती आणि फायनली आज त्याचा निकाल लागला, कारण की खूप गरजेचीही होती. सो आम्ही इथे आलो आहोत ते कोणासाठी तेही पुढे दिसेलच. हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की मी पापड्या बनवल्या होत्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी कामं आहे. पण त्याआधी ना जितकं आपण मोबाईल वगैरे बघतो, स्क्रीन टाईम जितका आहे आणि त्यामुळे मग अशा बऱ्याचशा गोष्टी होतात आणि त्यामुळे मलाही माझ्या डोळ्यांची खूप जास्त जळजळ होत होती. सो असा हा चष्मा लागला आहे. तुम्ही नक्की सांगा की कसा दिसतोय ते. आणि आता काय गरज आहे त्यामुळे ते आपल्याला लावावंच लागतं. सो असा काहीसा माझा चेहरा आता सध्या दिसतोय. जास्त लावत नाहीये. खरं कारण आहे ना, ही आतलं जे तुम्हाला आत्ता व्हाईट दिसत ना, या ज्या रेड होत्या आपल्या, तर ते इतकं जास्त डार्क झालेलं होतं आणि त्याच्यामुळे मला पर्याय नव्हता आणि दिवसभर डोळ्यांची जळजळ होत होती. सो असा चष्मा लागला आहे. आता थोड्या दिवस बघूया आणि एक ड्रॉप पण दिला आहे की त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी डोळे माझे व्हाईट दिसत आहे. सो हे एक कारण होतं. चला आता अनुचं स्कूल आज आहे 1:30 वाजता आणि आजच्या दिवसात काय काय होतं आहे, त्याचबरोबर आता तूपही बनवायचं आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पा सगळ्यांची इच्छा पूर्ण करो. त्याचबरोबर आज मला दळण करायचं आहे. मिरची बनवून आणली आहे, हळद पण टाकली आहे दळायला आणि काल पापड्या बघितल्या, त्या पापड्या पुन्हा आज वाळत घालायच्या आणि त्याचबरोबर उद्या मला चकली बनवायची आहे. सो चला त्याची पण आज तयारी करूया. चला, सगळ्यात पहिले इथे तूप बनवायला घेतलं, कारण की मला बनवायची होती साबुदाण्याची खिचडी आणि आमच्याकडे ना म्हणजे तुपाच्या खिचडीशिवाय मग खिचडीच खात नाही. त्यामुळे मग ते बनवायला घेतलं. अनुची स्कूल आज दुपारी होती, शिवांश स्कूलला गेलेला, त्यामुळे आणि दळण पण करायचं होतं. गहू उन्हात ठेवले, तोपर्यंत म्हटलं क्लिनिंग करून घेऊया. आणि डीप क्लिनिंग तर नाही केली. जी काही आपलं आहे थोडीशी धूळ वगैरे ती, आणि त्यानंतर फरची पुसायला घेतली. फरची पुसली की असं वाटतं आपलं सगळंच काम झालं आहे. सो चला ते करायला घेतलं. कपडे वगैरे वॉश माझे लवकर केले होते, कारण की शिवांश स्कूलला गेला की लवकर पटापट कामं होऊन जातात आणि तेही करायला घेतलं. चतुर्थी आहे आणि सकाळचा टिफिन आणि नाश्ता मुलांचा त्यांचा करून दिलेला होता. मग काय फक्त थोडंसं दुपारचं जेवण बनवायचं होतं दोघांसाठी आणि बाकी तर साबुदाण्याची खिचडीच होती. असं काहीचं होतं आजच्या दिवसात. सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. घर क्लीन झाल्यानंतर लगेचच जेवण बनवायला घेतलं, कारण की हे सगळं करता करता मला 12:30 वाजले होते आणि अनुचं 1 वाजेला त्याची बस येणार होती. म्हणून मी तर सगळ्यात पहिले साबुदाणा खिचडी बनवायला घेतली, जेणेकरून तो टिफिनलाही घेऊन जाईल थोडीशी आणि त्यानंतर भाजीपोळीही त्याला खायला द्यायची होती. म्हणजे जेवण करून गेला की थोडंसं नाश्ता टाईप असं, कारण की 1:30 वाजता स्कूल भरणार होतं. जोपर्यंत ही 10वीची एक्झाम चालू आहे ना, तोपर्यंत हे असंच होणार आहे. त्यामुळे कधी पूर्ण टिफिन द्यावा लागतो भाजीपोळी, कधी असं छोटंसं पोटभरीचं काहीतरी असं द्यावं लागतं. सो तेच चाललं होतं. इथे ना सगळ्यात पहिले बटाटा छान असं मी उकडून न घेता असा टाकते ना, त्यामुळे ती खिचडी फार भारी लागते. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला चतुर्थीचा येतो आहे. त्यानंतर मी आणखीन एक व्हिडिओ शूट केला, पण व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळत नाही आहे काही गोष्टींमुळे. सो चला त्यानंतर पटापट आता मी जेवणही बनवते. एका बाजूला भेंडीची भाजी बनवून ठेवली होती. हे तूप जे सकाळी बनवलं होतं ते आता मी खिचडीसाठी इथे वापरते. सो चला.
साबुदाणा इथे सकाळीच भिजवला होता, त्यामुळे तो दुपारपर्यंत इतका सुंदर भिजलेला होता. त्यानंतर मग मिरची कधी-कधी ना मी पण 2-3 प्रकारच्या खिचडी बनवत असते. कधी लाल मिरची पावडरमध्ये, कधी हिरवी म्हणजे कोथिंबीर आणि जे काही हिरव्या मिरच्या आहेत ते मिक्सरला फिरवून, आणि कधी नॉर्मल अशी जशी आपण बनवतो सो तशी बनवत होते. बाजूला गॅस तापवायला ठेवला आहे, तिथे चपात्याही बनवायला घ्यायच्या आहे. पण म्हटलं आधी खिचडी टाकून देऊया म्हणजे ती होऊन राहील व्यवस्थित. आणि एका बाजूला पटापट पोळ्या बनवून घेते. भेंडीची भाजी ऑलरेडी माझी बनवून झालेली आहे आणि मग त्याला गरम गरम चपाती आणि भाजी खायला दिले की तोपर्यंत त्याचं जेवणही होतं. मग काय बाकीचं पटापट तयारी होऊन जाईल आणि मग तो स्कूलला जायला रेडी. आणि मला शिवांशलाही 1 वाजता आणायला जायचं आहे. असं सगळं रोजचं रुटीन असतं आपलं, जे मध्ये आपण मुलांच्या जे काही स्कूलच्या वेळा असतात त्यानुसार आपलं रुटीन बदलत असतं. बाकी आपल्या रुटीनमध्ये काही फरक पडत नाही. वातावरण बदललं म्हणजे हिवाळ्याचा उन्हाळा झाला तर आपली कामं बदलतात आणि थोडीफार आपलं रुटीन बदलत असतं. पण जोपर्यंत स्कूल चालू आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी अशा चालू राहतात. चला, साबुदाण्यामध्ये तर दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ हे सगळं टाकून घेते. तोपर्यंत इकडे बटाटा आणि मिरची छान अशी परतते आणि त्यानंतर बाजूला खिचडी. असं केलं ना की मग व्यवस्थित अशा सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम त्याच्यामध्ये जातात. आता तुमच्याकडे कोथिंबीर खात असेल तर ती किंवा जिरं अशा बऱ्याच गोष्टी. आणि आज चतुर्थी आहे त्यामुळे सकाळची देवपूजा वगैरे ही झाली आणि त्यानंतर मग हे सगळं करायला घेतलं. आणि आपल्याकडे असं काही असलं की आपलं असं असतं की सगळी छान क्लिनिंग झाली पाहिजे म्हणजे आपल्यालाही छान असं फ्रेश वाटतं. उपवास असला की थोडंसं वेगळं थोडंसं असतंच आपला दिवस वगैरे. सो चला, इकडे फटाफट चपात्याही बाजूला बनवून घेतल्या. आता इकडे खिचडी झाली होती आणि त्याचं जेवणही झालं होतं. एका बाजूला म्हटलं चला पटकन टिफिन बनवून देऊया. एकदा तो रेडी झाला की मग आपल्याला टेन्शन नाही. त्यानंतर मस्त असं दुपारची खिचडी खाल्ली, आराम केला. तर घट्ट असं दही लावायचं असेल तर ही अशी ट्रिक आहे. छान असं त्या भांड्याला थोडंसं जे दही आहे ना ते पसरवून घ्यायचं आणि थोडंसं जे दही आहे ते दुधामध्ये मिक्स करायचं आणि त्यानंतर छान असं दही लागतं. आता मी आणलेलं पण यामध्ये याच्या आधी लावलं नव्हतं कधी, सो पहिलाच वेळ आहे. सो मस्त असं दही होतं असं म्हणतात. आता गाईचं दूध आहे, गाईच्या दुधात आणि म्हशीच्या दुधात थोडासा फरक असतो, त्यामुळे ते थोडंसं पातळ किंवा घट्ट होतं आहे की नाही याची थोडीशी गडबड होऊ शकते. पण बघूया. चला, थोडंसं दूध ठेवलं आहे, त्यामध्ये पुन्हा दही टाकते, ते छान एकत्र करते आणि ते त्यामध्ये घालते. आता दूध उकळवून आणि थंड व्हायला ठेवलं होतं. कोमट दूध झाल्यानंतरच मी यामध्ये घालायला घेतलं. सो अशा पद्धतीने दही लावू शकतात. आणि या दिवसांमध्ये आपल्याला दही, मठ्ठा या सगळ्याच गोष्टी आपण वापरत असतो किंवा खात असतो जेवणामध्ये. सो म्हटलं चला आपणही आता लावूया आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं. आणि दही आपलं ऑलमोस्ट आता लावण्यासाठी रेडी आहे. मी संध्याकाळच्या वेळेस लावते म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत ते रेडी होईल आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे. सो चला.
तर हा जो आहेत ना, याला आपण चोकर म्हणू शकतो आणि बघू शकतात मोतीमध्ये आहे आणि इतका सुंदर आहे. खरं तर याची प्राईस पण खूप कमी आहे. म्हणजे मी आणि माझ्या शेजारीच्या राहतात, आम्ही दोघींनी मिळून घेतलेले 2 आलेले 222ला, म्हणजे 111 रुपयाला एक पडला आणि ते आधीच घेतलेले आहे आणि आत्ता तर मिशोवरती ऑफर चालू आहे, त्यामुळे तुम्हाला ते आणखीन कमी प्राईजमध्ये मिळतील. जर तुम्हाला हवे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करा आणि त्यावरनं जर ऑर्डर केलं ना तुमचे पैसे आणखीन कमी होतील. सो अशा पद्धतीने थोडंसं मला घालताना इथे गडबड झाली, पण तुम्ही नक्की, मला तरी वाटतं की नक्की घ्यायला हवं. खूप इझी आहे. आता लग्नाचा सीझन सुरू आहे, त्याचबरोबर गुढीपाडवा, अशा बऱ्याच गोष्टी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा असं काहीसं. आणि त्याचे इयरिंग्स पण खूप सुंदर आहे, जे की बघू शकतात अशा पद्धतीने. एक मध्ये रेड कलर होता आणि एक ग्रीन होता, जो की मी ग्रीन घेतला आणि आमच्या शेजारच्या ज्या ताई आहे त्यांनी रेड घेतला, अशा पद्धतीने. सो कधी कधी ना काही कॉम्बोमध्ये असले ना की 2 असले तर मग असे मिळून घेतले की तेही आपल्याला परवडतात. आणि सिंगल ऑर्डर करण्यासाठी तो 150ला म्हणजे 150 रुपीजला होता. म्हटलं चला 150 रुपीजपेक्षा 111 रुपीजमध्ये आपल्याला परवडतोय. सो आम्ही दोघींनी मिळून अशा पद्धतीने घेतला. तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की तुम्ही जाऊन चेकआउट करा आणि हवं असेल तर घ्या. क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि इतक्या कमी पैशामध्ये ना भारी असा मिळतोय. सो तुम्ही त्याची डिझाईन पण बघू शकतात, हळदीच्या वगैरे साडीवरती तर खूप सुंदर वाटतो अशा पद्धतीने. तो तुम्हाला नीट दिसत नव्हता म्हणून मी तसा करून दाखवला. सो चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मटक्यामध्ये दही लावायची माझी जी पद्धत आहे ती बरोबर आहे का हेही सांगा. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. सो चला, बाय बाय. चला आता मी खाली जाते.